नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची व चांगली अपडेट ही व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला भेटणार आहे। ती अपडेट म्हणजे अशी की पीक विम्याचं वाटप येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या जिल्ह्यांना वाटप हे होणार आहे। तर ते जिल्हे कुठले आहेत, यामधील कुठल्या जिल्ह्यांना अप्रूव्हल मिळालेलं आहे व खात्यावर रक्कम 2 दिवसामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे, ही सर्व अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। यामध्ये काही जिल्ह्यांतील गावांची तालुक्यानुसार जी काही गावं अप्रूव्हल झालेली आहेत, त्या गावांना येत्या 2 दिवसामध्ये रक्कम जमा होणार आहे। अशी गावं कुठली आहेत, असे जिल्हे, असे तालुके, एकंदरीत पाहायला गेलं तर व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण होतील तेवढे जिल्हे, होतील तेवढे गावं आपण व्हिडिओच्या मार्फत कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये परभणी जिल्ह्यातले काही गावं असतील तालुक्यानुसार, त्यामध्ये गंगाखेड तालुका असेल, जिंतूर तालुका असेल, परभणी, पाथरी, पूर्णा, मानवत व नांदेड जिल्ह्यातले, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले पुणे व सोलापूर, एकंदरीत एवढ्या जिल्ह्यांची अपडेट जाणून घेऊया। यामध्येच लागलीच बाकीचे जे काही जिल्हे उरलेले आहेत, परभणी असेल, यवतमाळ असेल, ते देखील आपण होतील तेवढे व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया। कारण व्हिडिओ जर एवढ्या जिल्ह्यांचा पाहायला गेला तर थोडा मोठा देखील होऊ शकतो, त्याबाबत काळजी करू नका, कारण मी अतिशय महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। यामध्ये तुमच्या देखील गावाचा उल्लेख होऊ शकतो, तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। तर आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला आतापर्यंत लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला कुंडीच्या खाली जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसतंय त्याला देखील दाबा, कारण तुम्हाला सर्वात फास्ट पीक विमा व अतिवृष्टीच्या संदर्भात व शेतकऱ्यांच्या नवनवीन योजनांसंदर्भात GRची जी काही नवनवीन GR येतील ते तुम्हाला सर्वात फास्ट देण्याचा आपण प्रयत्न करत असतो। तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही देखील व्हिडिओला लाईक करून टाका। तर बघा, आपण पाहायला गेलं तर आता सुरुवात परभणीपासून करूया। जर दुसऱ्या कोणत्या जिल्ह्याची जर व्ह्यूवर तुम्ही असाल तर तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव येणार आहे, गावाचं नाव येणार आहे, तालुक्याचं नाव येणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपण पाहायला गेलं तर परभणीमध्ये एकूण आता गंगाखेड तालुका आहे, जिंतूर तालुका आहे, परभणी तालुका आहे, पाथरी तालुका आहे, त्यानंतर पालम तालुका आहे, पूर्णा तालुका आहे, मानवत, सेलू व सोनपेठ एवढे तालुके आहेत। तर ह्या तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये जवळपास 54, 55, 60, 70च्या आसपास गावं हे पात्र झालेले आहेत व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 ते 3 दिवसामध्ये रक्कम जमा होणार आहे। तर ते तालुक्यानुसार गावं कुठले आहेत ते जाणून घेऊया। त्याचबरोबर परभणी झाल्यानंतर लगेच आपण परभणीच्या आसपासचे जिल्हे हिंगोली, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, लातूर ह्या जिल्ह्यांची देखील अपडेट जाणून घेऊया। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सुरुवात आपण गंगाखेडपासून करूया। आता गंगाखेडमध्ये जे काही गावं पात्र झाले त्या गावांची तुम्हाला मी नावे सांगतो। बघा, गंगाखेडमध्ये अंतरवेली गाव आहे, मागे खूप चर्चेमध्ये होतं, कशासाठी होतं तुम्हाला माहिती आहे। त्यानंतर म्हणजे कुठल्या पॉलिटिकल उद्देशाने मी सांगत नाही आहे, अंतरवेली चर्चेमध्ये होतं, मग हेच एवढंच सांगण्याचा माझा उद्देश आहे। त्यानंतर अकुली आहे, अरबुजवाडी आहे, त्यानंतर आनंदनगर आहे, आनंदवाडी आहे, त्यानंतर इलेगाव आहे, इसाद आहे, उंडेगाव आहे, उंडेगावनंतर उंबरवाडी आहे, त्यानंतर उखळी खुर्द आहे, त्यानंतर काड्याची वाडी आहे, कांगणेवाडी आहे, कातरवाडी आहे, कासारवाडी आहे, कुंडगिरवाडी आहे, कोदरी आहे, कौडगाव आहे, त्यानंतर खंडाळी आहे, खादगाव आहे, खोकलेवाडी आहे, खोकलेवाडी झाल्यानंतर गुंजेगाव आहे, त्यानंतर गोदावरी तांडा आहे, गोपा आहे, गौंडगाव आहे, गौळवाडी आहे। तर बघा मित्रांनो, ह्या एवढ्या गावांमध्ये जर तुमच्या गावाचं जर नाव आलं नाही किंवा तुमच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या एखाद्या गावाचं जर नाव आलं नाही, त्याच्या संदर्भात तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा। कमेंट जर जास्त प्रमाणात असतील तर बघता येणार नाहीत। त्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामला लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन DM देखील तुमच्या गावाचं नाव टाकून तुम्ही करू शकता। याच्या संदर्भात कुठल्या होईल तेवढी लवकर तुम्हाला अपडेट महत्त्वाची मदत केल्याचा प्रयत्न करण्यात जाईल। तर बघा, त्यानंतर उर्वरित गाव आपण कंटिन्यू करूया। त्यानंतर जवळा रुमणा आहे, झोला आहे, टाकळवाडी आहे, त्यानंतर डोंगरगाव आहे, त्यानंतर डोंगर जवळ आहे, ढवळेवाडी आहे, ढवळकेवाडी आहे, त्यानंतर दगडवाडी आहे, दामपुरी आहे। ही गंगाखेड तालुक्यातली आपण बघणार आहोत। यानंतर उर्वरित तालुके व जिल्हे देखील घेणार आहोत। तर बघा, त्यानंतर धारासूर आहे, धारखेड आहे, धारखेड झाल्यानंतर नरळद आहे, नागठाणा आहे, त्यानंतर पडेगाव आहे, पाथरी आहे, पांधरगाव आहे, पिंपरी झोला आहे, पिंगळी दरी आहे, पिंगळी व त्यानंतर 2 पिंगळी आहेत परभणी जिल्ह्यातल्या, त्यानंतर पोटा आहे, पुनारवाडी आहे, बडवणी आहे, बनपिंपळा आहे, बनपिंपळा झाल्यानंतर बेलवाडी आहे, बोथी तांडा आहे, त्यानंतर बोर्डा आहे, ब्राह्मणात वाडी आहे, त्यानंतर भांबरवाडी आहे, भेंडेवाडी आहे, मरगळवाडी आहे, त्यानंतर मरडगाव आहे, मसनेरवाडी आहे, मसला आहे, त्यानंतर माखणी आहे, मानकादेवी आहे, त्यानंतर मुळी आहे,
मैराळ सावंगी आहे, त्यानंतर राणी सावरगाव आहे, त्यानंतर लिंबेवाडी आहे, लिंबेवाडी तांडा आहे. मी परभणी जिल्ह्याची सुरुवातीला अपडेट का घेतली, कारण बघा परभणी जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चे निघायला लागलेले आहेत पीक विमा कंपन्यांच्या संदर्भात थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर. त्यानंतर ज्या काही हे गव्हर्मेंटमार्फत हे निधी येतो त्या कार्यालयांवर शेतकरी धडक मोर्चे काढायला लागलेले आहेत. यामध्ये 100% गॅरंटी आहे की येत्या कार्यालयीन दिवसामध्ये रविवार सोडला तर सोमवार मंगळवार कधीही तुमच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते. या गोष्टीत तुम्ही काळजी घ्या. वेळोवेळी अकाउंट तपासा, वेळोवेळी मेसेज तपासा. जर कळत नसेल तर थेट बँकेमध्ये जा किंवा आधार सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं फिंगर लावून देखील रक्कम जमा झाली की नाही हे तुम्ही चेक करू शकता. तर बघा ही होती परभणी जिल्ह्यासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या गावांची यादी. आता हे जेवढी मी गावं घेतो या गावामध्ये तुमच्या गावाचं जर कुणाचं नाव राहिलं असेल तर ते समजून जा की तुम्हाला वेळ लागणार आहे. जे मी गावं सांगतो आहे त्या गावांमध्ये त्या 2 दिवसामध्ये रक्कम कधीही जमा होऊ शकते. सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा त्या आठवड्यामध्ये कधी होऊ शकते. ह्याच्या संदर्भात 100% गॅरंटी देऊन सांगता येत नाही, पण 99% तर गॅरंटी देता येते. कारण ही परभणी जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी आहे गावडे, रघुनाथ गावडे यांनी देखील हे एका वृत्तपत्रामध्ये, नामांकित वृत्तपत्रामध्ये सांगितलेलं आहे. वृत्तपत्राचं नाव घेता येत नाही कारण त्यांनी असं मीडियाला सांगितलेलं आहे की बाबा येत्या काही दिवसामध्ये रक्कम खात्यावर जमा होणार आहे. कारण मोर्चा हा खूप मोठ्या प्रमाणात इथं निघण्याचे आता अवसाद उमटलेले आहेत व शेतकरी आक्रोश झालेले आहे. तर बघा त्यानंतर सुरळवाडी आहे, त्यानंतर हरंगुळ आहे. तर बघा हे गंगाखेड तालुक्यातली मी काही जे काही गावं घेतलेली आहे. त्यानंतर आपण जिंतूर तालुक्यातली उर्वरित गावं घेऊया. तर बघा जिंतूर तालुक्यात पचाळे गाव आहे, पांगरी आहे, त्यानंतर अंगलगाव आहे, अंगलगाव तांडा आहे, अंबरवाडी आहे, अकोली आहे, आडगाव आहे, आसेगाव आहे, आसोळा आहे. आडगाव परभणीमध्ये देखील एक येतं. त्यानंतर इटोळी आहे, कळसावंगी आहे, कसर आहे, कान्हा आहे, कारंजी आहे, कारवली आहे, कावडा आहे. तर बघा बरीचशी पाहायला गेलं जवळपास 350 गावांची यादी ही आपल्याकडे आलेली आहे व या गावांना रक्कम कधीही खात्यावर जमा होऊ शकते. तुम्हाला जर थेट या गावांची PDF जर पाहिजे असेल तर ती देखील उपलब्ध करून दिल्या जाईल. तर जर काही उर्वरित जे काही गावं राहिलेली आहेत आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. त्याचमध्ये बाकीचे काही जिल्हे उर्वरित राहिलेले आहेत ते देखील पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. कारण असं जर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो जवळपास पाहायला गेलं तर यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर गावांची व जिल्ह्यांची यादी घेऊन येता येईल. पण जर तुमचं गाव जर राहिलं असेल यामध्ये तर कमेंटमध्ये सांगा. कारण मलाही माहिती आहे जवळपास 250 गावं आणखीन राहिलेले आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये कवर केल्या जातील. कारण व्हिडिओ आताच पाहायला गेलं तर 8 मिनिटाच्या आसपास व्हिडिओ झाला आहे. तर बघा ह्याच्या संदर्भाची उर्वरित जी काही गावांची यादी आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केल्या जाईल. व्हिडिओमध्ये ह्या केल्या जाणार नाही कारण जर तुम्हाला मोठा व्हिडिओ पाहिजे असेल तर काय हरकत नाही, आपण सर्व जिल्ह्यांचा एकच व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये देखील येऊ शकतो. ते कमेंट्सवर डिपेंड आहे कुठल्या जिल्ह्याच्या किती कमेंट येतील. तर जास्तीत जास्त कमेंट करा. व्हिडिओला आवडला असेल, माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.